परिवार एंटरप्राइजेस महिला विकास परिवार गृह उद्योग तर्फे दरवर्षी महिलांतर्फे ठाण्यातील नौपाडा विष्णुनगर येथील महिलांनी तयार केलेल्या फराळाचा स्टॉल लावण्यात आला आहे। या स्टॉलचे उद्घाटन आज ठाणे शहर विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले। या स्टॉलवर भाजणी चकली, शंकरपाळे, करंजी, पोहा चिवडा, बेसन लाडू, तुपातले बेसन लाडू, रवा लाडू, तिखट शेव, महालक्ष्मी चिवडा इत्यादी पदार्थ ट्रान्सफर बॉक्समध्ये पॅकिंग करून मिळतील। सर्व फराळ हा रिटेल भावात मिळणार आहे। यासाठी ठाणेकर नागरिकांनी अवश्य या स्टॉलला भेट द्यावी असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले आहे। अधिक माहितीसाठी वैष्णवी पंढरीनाथ पवार यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे। सदर कार्यक्रम प्रसंगी महिला विकास परिवाराचे संचालक पंढरीनाथ पवार, राजेश जाधव, विशाल वाघ, JP यादव, संतोष साळुंके, रामजी पांडे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष म्हणजे आमदार निरंजन डावखरे यांच्यातर्फे विवियाना मॉडेलचे दिवाळी फराळ स्टॉल लावण्यासाठी मोठे सहकार्य परिवाराला दरवर्षी मिळत असते, त्यांचे विशेष आभार मानण्यात आले। महिला विकास परिवार तर्फे सातत्याने गेली 7 वर्ष निरनिराळ्या ठिकाणी दिवाळी फराळ विक्री केंद्र आम्ही उघडतो। या माध्यमातून शेकडो महिलांना या 10 दिवसामध्ये, 1 आठवड्यामध्ये फार मोठा रोजगार मिळतो। हा दिवाळी फराळ बनवणारी एक टीम आहे महिलांची, त्यांना तर रोजगार मिळतोच चांगला, परंतु ही विक्री केंद्राच्या माध्यमातून देखील आमच्या बचत गट जे महिला विकास परिवारातले आहेत त्या महिलांना सक्षमीकरणासाठी देखील उपयोग होतो। आज विष्णुनगर मधलं या केंद्राचं आज आपण उद्घाटन केलंय आणि हे फराळ जे आहे दिवाळी विक्री केंद्र अतिशय दर्जेदार, स्वादिष्ट असे पदार्थ आणि बाहेरच्या पेक्षा 2 पैसे कमी दराने या ठिकाणी लोकांच्या करता आम्ही उपलब्ध केलेत। म्हणजे एका बाजूला चांगला दर्जेदार पदार्थ आणि दुसऱ्या बाजूला महिलांना या निमित्ताने दिवाळीच्या या आधी 10 दिवस सक्षम करणं, त्यांना आर्थिक या माध्यमातून सहकार्य होणं, कारण की जी विक्री होते ती सगळी महिलांनाच दिली जाते। महिला विकास परिवारकडे याचं काही नफ्याची बाजू नाही, ते ज्या ज्या महिला काम करतात त्यांना दिली जाते। मला वाटतं हे एक महिला सक्षमीकरणाकरता उचललेलं एक चांगलं पाऊल आहे आणि ठाणेकरांना मी आवाहन करेन की आपण अवश्य आता आज विष्णुनगरला उघडलेलं आहे, माजिवडा असेल, ब्रह्मांड असेल, साकेत असेल, वृंदावन बस स्टॉप असेल, निरनिराळ्या ठिकाणी अशा पद्धतीचे जे महिला विकास परिवाराच्या तर्फे स्टॉल उघडलेले आहेत त्या ठिकाणी जरूर आपण खरेदी करा, अशा प्रकारचं मी आवाहन करतो। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रामध्ये अदानी, टोरंटो इत्यादी खासगी भांडवलदाराने वीज वितरणाचे मागितलेले परवाने देण्यास विरोध. महावितरण कंपनीत पुनर्रचना, कामगार कपात, 329 विद्युत उपकेंद्रे खासगी ठेकेदारांना चालविण्यास देणे, महानिर्मिती कंपनीचे 4 जलविद्युत केंद्रांचे खासगीकरण करणे, महापारेषण कंपनी 200 कोटींचे प्रकल्प खासगी कंपन्यांना देणे, पारेषण कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करणे, वीज कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करणे, लाईन स्टॉप व इतर कर्मचाऱ्यांचे कामास 8 तास निश्चित करणे, रिक्त पदे मागासवर्गीयांच्या आरक्षणासह भरणे, कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा धोरणात्मक निर्णय घेणे, पगारवाढ करारानंतर निलंबित असलेल्या तिन्ही वीज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकाऱ्यांच्या संघटना कृती समितीने 72 तास संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून 9 ऑक्टोबरच्या 0 तासापासून निर्मिती, पारेषण व वितरण वीज कंपन्यांमधील 85,000 कामगार संपावर गेलेले आहेत. संपास प्रचंड प्रतिसाद राज्यभर मिळत आहे. आमच्या महावितरण कंपनीमध्ये मॅनेजमेंटने 6 फेब्रुवारीला आपल्या 18 फेब्रुवारीला अचानकपणे रिस्ट्रक्चरिंगचे हे धोरण आणून पाहत आहे आणि या रिस्ट्रक्चरिंगच्या धोरणामध्ये एकतर्फी धोरणे आणून पाहत आहे. आज ग्राहकाची संख्या वाढत आहे. असं असताना या रिस्ट्रक्चरिंगमध्ये हे जे कार्यालय आहे, जे डिव्हिजन आहे, सब डिव्हिजन आहे, हे कमी करून या ठिकाणी कामगार कपात कमी करून हे नव्या पद्धतीने रिस्ट्रक्चरिंग आणत आहे. आजच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये 3 कोटीच्या जवळपास ग्राहक संख्या आहे. असं असताना सुद्धा ग्राहक कर्मचाऱ्याची जी संख्या असते ती दिवसेंदिवस कमी होत आहे. या ठिकाणी कर्मचाऱ्याचा बॅकलॉग हा 50,000च्या वर व्हॅकंट आहे. असं असताना ग्राहकाची सेवा उत्तम देण्याकरता आम्ही बघत आहे की ग्राहकाला आपण समाधानकारक सेवा देत नाही आहे. असं असताना ग्राहकाची संख्या वाढत असताना रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली, बोनस नावाखाली बदलाव करतोय, कामगाराच्या हितासाठी बदलाव करतो. खरं म्हणजे आमच्या कामगाराला, प्रत्येक लाईनमनला वसुली करण्याचं काम आहे, मेंटेनन्सचं काम आहे. त्याला घरी येण्याची वेळ त्याची निश्चित नाही आहे, परंतु घरून मात्र त्याला लवकर जावं लागते. अशा परिस्थितीमध्ये आमच्या कामगारावरती प्रचंड ताण आहे. म्हणून या ठिकाणी बदलाव व्हायला पाहिजे, म्हणजे कामाचे तास ठरायला पाहिजे, ही आमची मूळ मागणी. कामाचे तास ठरत असताना कोणाला कोणतं काम करायचं, लाईनमॅननी कुठलं काम करायचं, ऑपरेटरनी कुठलं काम करायचं, इंजिनियरनी काम कुठलं करायचं, हे ठरलं पाहिजे. याच्यासाठी कामगाराची मागणी होती. हे प्रस्ताव आम्ही दिले. त्या प्रस्तावाचा त्यांनी विचार केलेला नाहीये. एकतर्फी त्यांनी निर्णय घेतला, एका रात्रीतून निर्णय घेतलेला आहे की जे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी रिस्ट्रक्चरिंग करताय. खरं म्हणजे की याचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे, ग्राहकाच्या घरापर्यंत सेवा द्यायला पाहिजे, तिथपर्यंत सोयीचं व्हायला पाहिजे. या ठिकाणी त्यांनी सर्व या अदानीच्या आणि अंबानीच्या याच्या खाजगीकरणासाठी या छुप्या पद्धतीने अशा प्रकारे करताय. तर आज हे स्मार्ट मीटर, ज्या स्मार्ट मीटरला जनतेचा सुद्धा विरोध आहे, आमचा सुद्धा विरोध आहे. असं असताना हे जे विधानसभेमध्ये बोलतात, तुम्ही ऐकलं असेल की ऊर्जा मंत्री विधानसभेमध्ये बोलले होते की आम्ही हे सक्ती करणार नाहीये, परंतु ते सक्ती आमच्याकडून करून घेतलेला आहे. आणि हे सर्व हा जो काळ आहे खाजगीकरणाचा दाट आहे. म्हणून हे जे रिस्ट्रक्चरिंग मुळे जी कामगार कपात झालेली आहे, या ठिकाणचा आउटसोर्स जो 42,000 मध्ये महाराष्ट्रामध्ये 42,000 आउटसोर्स आहे, हा संपूर्ण आउटसोर्स या रिस्ट्रक्चरिंग मुळे हा बेरोजगारीच्या स्काईमध्ये जाणार आहे. कायम कामगार
आमच्या लाईनमॅनच्या पोस्ट कमी होणार आहे, आमच्या अभियंत्याच्या पोस्ट कमी होणार आहे आणि जिकडे तिकडे जनतेला सेवा देण्यासाठी आपल्याला मुश्किल होणार आहे. म्हणून याचा आम्ही जोरदारपणे विरोध करतोय. यासाठी आज आमच्यावरती सरकारने एस्मा लावलाय. परंतु या सर्व कामगारामध्ये एवढी, अभियंत्यामध्ये एवढी चीड आहे कारण की तो आत्महत्या करायला लागलेला आहे कामाच्या ओझ्यामुळं आणि याच्यामुळं तो पार खचून गेलेला आहे. आणि म्हणून या सर्व आदेश डावलून आज कामगाराचा आणि हा आमचा न्यायिक लढा नाही. आम्ही टप्प्याटप्प्याने आंदोलन करतोय. 7 संघटना एकत्र होऊन आंदोलन करतोय. 95% आज आमचं आंदोलन संपामध्ये उतरलेलं आहे. असं असताना सुद्धा गेल्या कित्येक महिने म्हणजे 2 महिन्यापासून आम्ही त्यांना नोटीस दिलेली आहे की याच्यावरती चर्चा करा. हे चर्चा करायला तयार नाही. एवढं मुघल सरकार आहे. म्हणून शेवटचा हत्यार म्हणून आम्हाला हे संपाचं पाऊल उचलावं लागलेलं आहे. हे आम्ही 3 दिवस हा संप करणार आहोत. एवढंच. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना राकेश किशोर तिवारी या वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेवर हल्ला असल्याचा आरोप करीत आंबेडकरी चळवळीतील संविधानप्रेमी पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नानासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने केली. यावेळेस कार्यकर्त्यांनी संघावर बंदी घालण्याची मागणी केली. गुरुवारी दुपारी कोर्टनाका येथे संविधानप्रेमी नागरिकांनी तसेच वकिलांनी हातात निषेधाचे फलक घेऊन सरकार आणि संघाच्या विरोधात घोषणाबाजी केली. या प्रसंगी नानासाहेब इंदिसे म्हणाले की सोमवारी राकेश किशोर या वकिलाने सरन्यायाधीशांवर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीश म्हणजे देशाच्या न्याय प्रक्रियेतील सर्वोच्च स्थान आहे. आज तेही सुरक्षित नसतील तर देशातील एकही नागरिक सुरक्षित नाहीत हे स्पष्ट होत आहे. हा बूट फेकण्याचा प्रयत्न फक्त न्याय व्यवस्थेवर नव्हता तर ते बौद्ध समाजातून आलेले असल्यानेच राकेश किशोर याने हे कृत्य केले असा आरोप केला. ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टामध्ये या भारत देशाचे सर्वोच्च न्यायाधीश भूषणजी गवई साहेब यांच्यावर किशोर या ब्रह्मांड शक्तीचा, चातुर्वर्णी शक्तीचा याने डोळा फेकण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात त्यानं भारतीय संविधानाचा अपमान केला आहे. त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि 18 खाली गुन्हा दाखल करावा यासाठी आजचं हे आंदोलन आहे. यासाठी आता हा जन आंदोलन आहे. याचा आता याला ठाणा नगर पोलीस स्टेशनला त्यांच्यावर 18 खाली कार्य दिलेला आहे.